नमस्कार मित्रांनो, डीएमई महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून CNE पॉइंट्सबद्दल एक नवीन आणि खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे, CNE म्हणजे कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन, जे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला खूप महत्त्वाचं वाटलं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी झलक आहे. आपण CNE पॉइंट्सच्या नवीन अपडेटबद्दल बोलू, मग नवीन संधी कुठे उपलब्ध आहेत ते पाहू, 2027च्या डेडलाईनचे नियम काय आहेत ते समजून घेऊ, आणि हो, आमचं ध्येय काय आहे, आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. CNE पॉइंटचे प्रत्येक रजिस्टर्ड नर्ससाठी किती आवश्यक आहेत हे वेगळं सांगायला नको, आणि ते नियमितपणे तपासणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच जणांना आपले CNE पॉइंट्स ऑनलाईन कसे तपासायचे या थोड्या अडचणी येतात, पण काळजी करू नका. त्यासाठी फक्त काही ठराविक माहितीची गरज लागते. तुम्हाला फक्त ह्या 3 गोष्टी लागतील: तुमचा UID नंबर, युजर नेम आणि पासवर्ड. ह्या माहितीशिवाय तुम्ही तुमचे पॉइंट्स ऑनलाईन पाहू शकणार नाही. आणि हो, जर तुम्हाला हे कसं मिळवायचं हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर ह्याबद्दलचा एक सविस्तर माहितीपट आहे. त्यात सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. तो नक्की बघा. आता येऊया त्या भागाकडे ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत आहात, नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन CNE संधींबद्दल. आणि खरंच काही खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर बघा, या 3ही संधी ऑफलाईन आहेत, ज्या ठाणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथे आहेत. चला आता प्रत्येक संधीबद्दल थोडी जास्त माहिती घेऊया. पहिली संधी आहे ठाण्यात 17 जानेवारीला. विषय पण खूप महत्त्वाचा आहे: हॉस्पिटलमध्ये होणारे संक्रमण. यासाठी तुम्हाला 10 पॉइंट्स मिळतील आणि त्याची फी आहे फक्त 300 रुपये. जे कोणी ठाण्याच्या आसपास राहतात त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. दुसरी संधी आहे मुंबईतल्या आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या KEM हॉस्पिटलमध्ये. ही सुद्धा 17 जानेवारीलाच आहे. इथे भाजलेल्या रुग्णांच्या व्यवस्थापनावर CNE होणार आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे 10 पॉइंट्ससाठी फक्त 100 रुपये फी आहे. म्हणजे कमी खर्चात जास्त पॉइंट्स मिळवण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. आणि आता या माहितीपत्रकातली सगळ्यात रोमांचक संधी, जिथे तुम्हाला पॉइंट्स मिळवण्यासाठी एकही रुपया खर्च करायची गरज नाहीये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 जानेवारीला म्हणजे उद्याच नर्ससाठी मानसिक आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर CNE आहे. आणि यासाठी तुम्हाला 10 पॉइंट्स पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. जे कोणी संभाजीनगरमध्ये किंवा जवळपास राहतात त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका. चला आता जरा CNEच्या नियमांबद्दल बोलूया, कारण डेडलाईनबद्दल लोकांमध्ये खूपच गैरसमज आहेत. ते आता आपण दूर करूया. अनेक नवीन नोंदणी केलेल्या नर्सेसना हा प्रश्न पडतो की आमचं रजिस्ट्रेशन 2025 मध्ये झालं, तर मग आमचं रिन्युअल 2030 मध्ये होईल, बरोबर? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. हे जरा नीट समजून घ्या. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने दर 5 वर्षांचे एक सायकल ठरवले आहे. मागचं सायकल 2022 मध्ये सुरू झालं. त्यामुळे पुढची डेडलाईन ही सर्वांसाठी, तुमचं रजिस्ट्रेशन कधीही झालेलं असो, ती 2027च आहे. त्यानंतर 2032, मग 2037, अशा 5-5 वर्षांच्या टप्प्यात हे पुढे जाणार आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम: तुम्ही असं समजू नका की 2027च्या आधी कधीही पॉइंट जमा केले तरी चालतील. नाही, नियमांनुसार एका वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 30 ते 60 पॉइंट्सच जमा करू शकता. त्यामुळे ज्यांचं रजिस्ट्रेशन नुकतंच झालंय त्यांनी दरवर्षी किमान 30 पॉइंट्स मिळवण्याचं ध्येय ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि असेच महत्त्वाचे नियम, त्यामागची कारणं तुमच्यापर्यंत अगदी अचूक आणि सोप्या भाषेत पोचवणं, हेच तर आमचं ध्येय आहे. तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम खूप मेहनत घेते. जर तुम्हाला आमचे हे प्रयत्न खरोखरच महत्त्वाचे वाटत असतील आणि यातून तुम्हाला थोडी जरी मदत होत असेल, तर तुम्ही सुद्धा आम्हाला या कामात साथ देऊ शकता. जर तुम्हाला आमचं काम खरंच उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल, तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमची अगदी लहानशी साथ सुद्धा आम्हाला असंच माहितीपूर्ण काम पुढे चालू ठेवण्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि प्रोत्साहन देते. चला तर मग जाता आजच्या माहितीतील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा पुन्हा पाहूया, म्हणजे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: 3 नवीन ऑफलाईन CNE संधी आहेत. संभाजीनगरमध्ये उद्या 10 पॉइंट्स पूर्णपणे मोफत मिळत आहेत. सगळ्या नर्सेससाठी पुढची रिन्युअल डेडलाईन 2027 आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, दरवर्षी पॉइंट्स जमा करत रहा. शेवटच्या क्षणाची वाट बघू नका.
आणि जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, 2027 साठी तुमचे CNE पॉइंट्स तयार आहेत का? DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचे इतर माहितीपट नक्की बघा. आणि हो, असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.